कोणीच साथ देत नसेल तरी हा अभंग तुमच्या सोबत राहील. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म माहिती या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, भागवद्गीतेत सांगितलं आहे की अनन्यचिंतयन्तो माये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षम वहाम्यहम. अर्थात जो मला एकट्याने आठवतो, एकटेपणात जो माझी आठवण करतो, ज्याने सगळ्या अपेक्षा सोडून मला धरला आहे, त्याच्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. त्या मनुष्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. मंडळी, आजच्या मनुष्याचे वास्तव्य जीवन कसं चालतं माहीत आहे का तुम्हाला? आजचा माणूस विचित्र अवस्थेत जगतोय. तो एकटा नाही, पण एकटेपणात आहे. घरात लोक आहेत, पण मन ऐकणारं कोणी नाही. मोबाईलमध्ये शेकडो कॉन्टॅक्ट आहेत, पण छातीतलं ओझं सांगायला, मनातील वेदना कुणालाच सांगायला एकही जवळपास माणूस नाही. आज माणूस रडत नाही, कारण रडायला सुद्धा त्याच्याकडे वेळ नाही. आणि रडला तर म्हणणारे खूप आहेत. तू कमकवत आहेस, एवढं मोठं होऊन सुद्धा रडतोयस. म्हणूनच मनातील वेदना आणि न बोललेले दुःख. कधी कधी असं वाटतं, आपणच चुकलो का? आपण जास्त प्रेम केलं का? जास्त विश्वास ठेवला का? जास्त आपलेपणा दिला का? ज्याच्यासाठी आपण स्वतःला विसरलो, तेच एक दिवस म्हणतात आमचं आयुष्य वेगळं आहे. त्या क्षणी मन विचारतं, मग माझं आयुष्य कोणाचं आहे? त्यावेळी पूर्ण अंधार, अशावेळी पूर्ण अंधार, जवळपास कोणीच उरत नाही. हा क्षण तो असतो जिथे शब्द संपतात, डोळे पाणावतात आणि आतून आवाज येतो, देव असतं तर हे घडलं असतं का? अनेक जण इथेच थांबतात आणि देवावर राग धरतात. देवालाच काही काही बोलतात. पण इथूनच खरी भक्ती सुरू होते. मंडळी, आता भक्ती म्हणजे काय? देवाकडून काही मागणं नाही. भक्ती म्हणजे आपलं तुटलेलं मन त्याच्या पायाशी ठेवणं. देव तुमचं दुःख लगेच काढून टाकेलच असं नाही, पण तो तुम्हाला त्या दुःखात एकटं पडून देत नाही. यावरून तुम्हाला एक सुंदर अर्जुनाचं उदाहरण सांगतो. अर्जुनाने कृष्णाकडून काय मागितलं होतं? राज्य, सत्ता, विजय. तर यापैकी काही नाही. तो फक्त म्हणाला, माझा रथ तू हाकल. अर्जुनाने अपेक्षा सोडली नाही, पण भाव धरला आणि कृष्ण रथ हाकलू लागला. आजचा अर्जुनच आपणच आहोत. आज अर्जुन आपण आहोत आणि रणांगण आहे आपलं आयुष्य. समोर प्रश्न आहेत, जबाबदाऱ्या आहेत आणि मनात भीती आहे. पण आपण कृष्णाला सांगतो का तू माझा रथ हाकल? की आपण फक्त तक्रार करत राहतो? त्यामध्ये अजून काही उरलेलं आहे का? अशा परिस्थितीत अजून काही उरलेलं आहे का? तर हो, थांबा. सगळं संपलं असं वाटत असतानाच एक गोष्ट अजून शिल्लक असते. ती तुमच्याशी बोलत नाही, पण तुमच्यासाठी जागी राहते. ती तुम्हाला दिसत नाही, पण प्रत्येक श्वासात असते. ती म्हणजे नाम, अभंग. कोणी न बोले कोणी न साथ देई, नाम तुझं विठ्ठला मुखात माझ्या सदा राही. सगळे गेले दूर, प्रश्न उरले मनात, तूच एक माझा सोबती अंधाऱ्या रात्रीतही. माणसं बदलती नातं होतं कोरडं, नाम घेताच देवा काळीज होतं ओळ. तुका म्हणे आता नाही कुणाची भीती, नाम सोबत असता संपे जीवनाची खंत सारी. मंडळी, अभंगाचा अर्थ, हा अभंग आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की माणसं बदलतात पण नाम नाही बदलत. हा अभंग आपल्याला समजावतो की नाती तुटतात पण नाम तुटत नाही.
सगळे सोडून जातात पण नाम हात सोडत नाही. तर मंडळी, अभंग आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतो, तर पहिलं, माणसं साथ देतात पण कायम नाही. कोणी न बोले कोणी न साथ देई, कोणी न बोले कोणी न साथ देई. अभंग इथे एक सत्य सांगतो, आपल्या आयुष्यात असा काल येतो जिथे आपली वेदना ऐकायला कोणीच उरत नाही. हे मानवी आयुष्याचं वास्तव्य आहे. दुसरं, जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा नाम जवळ येतं. नाम तुझं विठ्ठला पुरी सदा राहील. माणसं अटींवर प्रेम करतात पण नाम अटींशिवाय साथ देतं. तुम्ही मजबूत असो वा तुटलेलं, नाम कधी विचारत नाही. तिसरं म्हणजे अंधारात देव सोबती बनतो. तुझं एक सोबती अंधाऱ्या रात्रीतही. देव संकट टाळतोच असं नाही, पण संकटात एकटं पडू देत नाही. हा अभंग असा म्हणतो, देव प्रकाशासारखा नाही, तो अंधारात हात पकडणारा सोबती आहे. चौथं, नाम मन ओलसर करतं, कठोर करत नाही. नाम घेताच देवा काळीच होतो ओळ. दुःख मनाला कोरडं करतय, कटू करतय, कठोर बनवतं, पण नाम रडायला परवानगी देतं. आणि रडणं म्हणजे कमजोरी नाही, ते बरं होण्याची सुरुवात असते. पाचवं, खरी ताकद बाहेरून नाही, आतून येते. नाही कुणाची भीती, हा अभंग सांगतो. नाम घेतल्यावर प्रश्न संपत नाही, पण भय संपतो. आणि भय गेले की माणूस हरत नाही. हा अभंग तुम्हाला सांगतो की जग सोडून गेलं तरी नाम तुमचा हात सोडत नाही. आणि म्हणूनच कोणीच साथ देत नसेल तर हा अभंग तुमच्या सोबत राहतो. मंडळी, म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, तर सर्वप्रथम एकटेपणाशी भांडू नका, त्याला बसायला शिका. जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. शांतपणे स्वतःला सांगा, आज मला कोणी नाही, आज माझ्या सोबत कोणी नाही, पण मी एकटा नाही. हा स्वीकारच पहिली भक्ती आहे. दुसरं, मोठी पूजा नाही, फक्त नाम. हा अभंग सांगतो, देवाला साहित्य नको, देवाला हृदय हवं. म्हणून रोज 5 ते 10 मिनिट कुठेही कसेही फक्त एकच नाम, विठ्ठला. काही मागू नका, तर म्हणा. तिसरं, मन ओळावू द्या, कठोर होऊ नका. दुःख आलं की आपण स्वतःला कठोर बनवतो. अभंग सांगतो, ओलसर मन देवाला जवळचं वाटतं. रडू आलं तर रडा, नाम घेताना रडाल तर तीच खरी प्रार्थना. चौथं, अपेक्षा कमी करा आणि भाव ठेवा. लोकांकडून अपेक्षा ठेवून आपणच जलतो. म्हणून अपेक्षा सोडा, भाव ठेवा आणि देवाला सांगा, माझा रथ तू हाकल. पाचवं, झोपण्याआधी एक छोटा नियम. दिवस कितीही वाईट गेला तरी झोपण्याआधी फक्त एवढं म्हणा, आज कोणी साथ दिली नसेल पण नाम माझ्या सोबत होतं. हे वाक्य मनाला सुरक्षित करतं. म्हणून आपल्याला हेच केलं पाहिजे, लोकांवर अवलंबून राहण्याऐवजी नामावर विसंबून राहावं. कारण नाम साथ सोडत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की माझं कोणीच नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे नाम आहे आणि नाम म्हणजे देव स्वतः. आज झोपण्याआधी एकदा मनापासून म्हणा, विठ्ठला मी थकलोय. उत्तर शब्दात येणार नाही, पण मनात शांतता उतरेल. कोणीच साथ देत नसेल तरी हा अभंग तुमच्या सोबत राहील. जय जय रामकृष्ण हरी.